ठाण्यातील घोडबंदर रोड पुन्हा एकदा दुहेरी हत्याकांडामुळे चर्चेत आलाय। घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड परिसरातील रिजन्सी या उच्चभ्रू वसाहतीत एका ज्येष्ठ नागरिकाबरोबरच त्याची सेवा करणाऱ्या व्यक्तीचीही हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे पुढचा तपास करतायत। ब्रह्मांड परिसरातल्या ऑक्सफर्ड टॉवर इमारतीत 1503 क्रमांकाच्या रूममध्ये काल रात्री उशिरा 2 मृतदेह आढळून आले। 70 वर्षीय सीताराम श्रॉफ आणि त्यांची सेवा करणारे 35 वर्षीय संतोष लवंगरे यांची अज्ञात व्यक्तीकडून हत्या करण्यात आली आहे। आणि या हत्याकांडासंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, काय सांगाल एकूणच या हत्याकांडासंदर्भात? खरंच पूर्ण ठाण्याला हादरवून टाकणारी घटना आहे। सिनियर सिटीजनच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। हा जो एरिया आहे ब्रह्मांड परिसर हा खूप पॉश एरिया आणि एक उच्च वर्गीय असा एरिया असं समजला जातो। तिथे पूर्ण सिक्युरिटी गार्ड्स असतात, तिकडे पूर्ण वॉचमॅन्स असतात, सीसीटीव्ही असतात। अशा परिसरामध्ये अशा घरी जाऊन एका 70 वर्षीय वृद्धाची हत्या करणं, त्याचबरोबर जो केअरटेकर आहे त्याची हत्या करणं म्हणजे डबल मर्डर आहे हा। आणि ह्याचा पोलीस आता ठाणेच्या कासरवाडी पोलीस शोध घेत आहेत, पण या घटनेनं पूर्ण ठाणे आदरलेलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ही हत्या केली कोणी ह्याचा तपास पोलीस करत आहेत। प्राथमिक आता ही हत्या त्यांच्या कुठच्या तरी नातेवाईकांमध्ये त्या जवळच्या व्यक्तीनेच केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे। कारण की जो केअरटेकर आहे आणि जे वयोवृद्ध इसम आहे 70 वर्षाचे श्रॉफ म्हणून, त्यांचा मृतदेह त्यांच्या घरात आढळलेला आहे आणि खूप वाईट परिस्थितीनं मारण्यात आलेलं आहे। त्यांच्या घरात काही किमती वस्तू गेलेल्या आहेत। त्यामुळे ते घरपर्यंत पोहोचले कसे आणि पोहोचून ते हत्या करून गेले कसे, एकंदरीतच हा जवळचा व्यक्ती किंवा ओळखीचा व्यक्ती असावा असा एक प्राथमिक अंदाज पोलीस वर्तवत आहे। परंतु एकंदरीतच ह्या घटनेने पुन्हा ठाणे आदरला आहे। नक्कीच कपिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।